नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा 14वा जो हप्ता आहे तर तो 14वा हप्ता कोणाला भेटणार आहे. त्यानंतर अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत 26 लाख, तर त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो का. त्यानंतर तुमची जी काही पडताळणी आहे तर ती पडताळणी होणार आहेत का. त्यानंतर तुम्ही पात्र आहेत की अपात्र याची जी काही पडताळणी आहे तर ती ई-केवायसी मार्फत होणार आहेत का. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टचे जे काही हप्ते आहेत तर ते सोबत ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना भेटू शकतात का. त्यानंतर ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या तरी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, तर अशा अपात्र बहिणींवरती त्या ठिकाणी काय कारवाई होणार आहे किंवा कारवाई होऊ शकते का, तेही आपण बघणार आहोत. सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही न्यूज बघितली असेल बघा, राज्यात 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी. आता 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या तरी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला होता. ओके, आता त्यांचं पुढे काय होणार आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता तुम्ही हा ट्विट बघितलेला असेल, मागील व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हा ट्विट त्या ठिकाणी दाखवलेला होता. ओके, आता 26 लाख ज्या काही लाडक्या बहिणी अपात्र आहेत तर त्यांची जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती माहिती आय-टी विभागाकडनं घेतलेली आहे. ती माहिती आय-टी विभागाकडनं घेतल्यानंतर आता त्याची ही प्राथमिक स्वरूपात घेतलेली होती. ठीक आहे, ही प्राथमिक स्वरूपात घेतलेली होती आणि आता याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत. आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांची जी काही माहिती आहे 26 लाख महिलांची, तर ती आय-टी विभागाकडनं घेतलेली होती. कोणी? महिला व बाल विकास विभागाने. त्यानंतर आता त्यांची पडताळणी होणार आहे, म्हणजे त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका तुम्हाला विचारणार आहेत की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, तुमच्या राशन कार्डवरती किती महिलांचा त्या ठिकाणी नाव आहेत, किती महिला यासाठी लाभ घेत आहेत. 2 पेक्षा जर जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यातील एक महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित. एक विवाहित एक अविवाहित अशा 2च महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत आणि बाकीच्यांना त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. आता प्रॉब्लेम असा का आलेला आहे की अंगणवाडी सेविका ज्या वेळेस पडताळणीसाठी जातात तर त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात येतं की आमचा लाभ बंद करू नका. ओके, आम्ही एका घरात राहतो परंतु राशन कार्ड वेगळी आहेत, तर त्यांना ह्या गोष्टींचा सामना त्या ठिकाणी करायला लागत आहे की तर प्रत्येक जण म्हणतं की आमचा जो हप्ता आहे तर तो बंद करू नका. ओके, तर या समस्यांचा सामना त्या ठिकाणी त्यांना करायला लागत आहेत. ओके, त्याच्यामुळे तुमची पडताळणी ही थोडी लेट होऊ शकते, पडताळणीला टाइमही लागू शकतो. ओके, आता यांनी या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननी करता उपलब्ध करून दिली आहे. ओके, आता अंगणवाडी सेविकांकडे याद्या येत आहेत. ओके, अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर त्यांच्याकडे तुमच्या ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या त्या ठिकाणी येत आहेत. त्या याद्या अंगणवाडी सेविकांकडे आल्यानंतर तुमचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन आहे तर ते होणार आहे. तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते करणार आहेत. खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन हे चालू झालेलं आहे. खूप साऱ्या गावांमध्ये जी काही पडताळणी आहे ती पडताळणीही झालेली आहे. ओके, परंतु त्यांना या समस्यांचा सामना करायला लागत आहेत की अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी गेल्यानंतर प्रत्येक लाडकी बहीण त्या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा लाभ बंद करू नका, आमचा लाभ बंद करू नका. ओके, परंतु जो शासन निर्णय आहे तर शासन निर्णयामध्ये दिलेला आहे की एकच विवाहित आणि एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला या योजनेसाठी पात्र आहेत. शासन निर्णय हा पहिल्यापासून त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटला होता. घरातील 3-4 लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले असेल तर सर्वांनाच त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटला होता. परंतु शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की घरातील 2च लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत, एक विवाहित आणि एक अविवाहित. ओके, त्यापेक्षा जर जास्त लाडक्या बहिणी असतील तर त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत. परंतु आता तुम्हाला विचारूनच कोणाला पात्र ठरवणार आणि कोणाला अपात्र ठरवणार हे तुम्हाला विचारूनच त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी करणार आहेत. ओके, त्यामुळे तुमची जी काही पडताळणी आहे तर पडताळणी लवकरात लवकर होऊ शकते. आणि आता पडताळणी जर आत्ता लवकरात लवकर झाली नाही तर ई-केवायसी पण तुमची त्या ठिकाणी होऊ शकते. ई-केवायसी होऊ शकते. ई-केवायसी झाल्यानंतर ज्या अपात्र किंवा पात्र बहिणी आहेत तर त्यांची माहिती सरकारला त्या ठिकाणी समजेलच. ओके, त्यांना कन्फर्म होईल पात्र कोण आहेत, अपात्र कोण आहेत. ई-केवायसी चालू झाल्यानंतर तुमचा जो काही लाभ आहे
तर तो लाभ लवकर येऊ शकतो. ई केवायसी तुमची लवकर होऊ शकते. तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ई केवायसी करायला लागणार आहे, परंतु अजून ई केवायसी त्या ठिकाणी चालू झालेली नाही ते. ओके, ई केवायसी झाल्यानंतर ई केवायसी आता सर्व लाडक्या बहिणींची होऊ शकते. ज्या पात्र अपात्र सर्वांची ई केवायसी त्या ठिकाणी होऊ शकते. त्यावरनं समजणार आहेत की कोण नेमकी या योजनेसाठी पात्र आहेत आणि कोण नेमकी या योजनेसाठी अपात्र आहेत. ओके, आता ज्या बहिणी या योजनेसाठी अपात्रच असणार आहे तर यांच्यावरती काय कार्यवाही होऊ शकते बघा. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ओके यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. परंतु मला असं वाटत नाही की कोणती कारवाई त्या ठिकाणी करण्यात येऊ शकते. तुम्ही जो काही लाभ घेतलेला आहे तर तो लाभ त्या ठिकाणी परत घेतला जाऊ शकतो, पण ही पॉसिबिलिटी खूप कमी आहे. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु त्या अपात्र आहेत. आता याच्यातल्या सपोज 5-10 लाख ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या परत पात्र होतील. आता मेन कारण काय आहेत? ओके, मेन कारण अपात्र लाडक्या बहिणींचं मेन कारण काय आहे? ओके, तुमच्या घरामध्ये सपोज राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांचे नाव असतील, 2 पेक्षा जास्त. आता ह्या 2 कोणत्या? एक विवाहित आणि एक अविवाहित. ओके, एक विवाहित आणि एक अविवाहित, ह्या जर 2 लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये जर असेल तर त्यांचा लाभ त्या ठिकाणी चालू असेल. परंतु जे लाभार्थी बघा, जे लाभार्थी पात्र असूनही त्यांचा जर लाभ बंद झालेला असेल तर त्यांचा लाभ 100% त्या ठिकाणी चालू होणार आहे. ओके, काही असे लाभार्थी आहेत, काही अशा कमेंट मी त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरतीच, तर ते त्या ठिकाणी पात्र असूनही त्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी करेल आणि तुमचा लाभ त्या ठिकाणी परत चालू होईल, 100% त्या ठिकाणी चालू होईल. परंतु आता तुमचे जे काही मागचे हप्ते आहेत जून, जुलै आणि ऑगस्टचे, तर ते हप्ते एकाच वेळी भेटू शकतात का ते आपण पुढे त्या ठिकाणी बघूयात. ओके, तर आता जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असूनही त्यांचा लाभ बंद झालेला आहे तर त्यांचा लाभ 100% चालू होईल. आता अंगणवाडी सेविकेने तुमची पडताळणी नाही केली तरी तुमची त्यानंतर ई केवायसी होणार आहे. ई केवायसी तुम्ही केल्यानंतर तुमचा लाभ त्या ठिकाणी 100% चालू होणार आहेतच. परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, एका घरामध्ये एका राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांचे त्या ठिकाणी नाव आहेत, 2 पेक्षा जास्त महिलांचे नाव आहेत, तर त्यांचं काय? ओके, तर त्यांचं कमीत कमी बघा, एक अविवाहित आणि एक विवाहित अशा 2च महिलांना त्या ठिकाणी लाभ चालू असणार आहेत, बाकीच्यांना लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि ही गोष्ट आता आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच लागणार आहे. निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू झालेला होता तर घरातील सर्व महिलांना त्या ठिकाणी आलेला होता, परंतु आता फक्त दोघींनाच येणार आहेत. म्हणजे आता 26 लाखापैकी काही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पात्र होणार आहेत आणि काही त्या ठिकाणी अपात्रच असणार आहेत. आता ऑगस्टचा जो हप्ता आहे 14वा हप्ता, तर तो कोणाकोणाला भेटू शकतो? ओके, ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे तर त्यांना भेटणारच आहे, त्यांना जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांनाही त्या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता भेटणार आहे. ओके, ज्यांना जून जुलैचा हप्ता आलेला नाहीये परंतु त्यांची आता पडताळणी झाली आहे, पडताळणी झाली, ओके, पडताळणी झालेली आहे, त्यांना जून जुलैचा हप्ता त्या ठिकाणी आलेला नाही परंतु आता पडताळणी झालेली आहे ऑगस्ट महिन्याची, आणि तुमचा जो काही डाटा आहे तुमची यादी त्या ठिकाणी अपडेट झालेली आहे. आणि जर ती जिल्हा स्तरावरती जाऊन अपडेट झाली असेल तर ज्या अपात्र बहिणी आहेत, ओके, त्यांची पडताळणी झाली, पडताळणीमध्ये ज्या पात्र झाल्या, ओके, आणि त्यांची माहिती जर जिल्हा स्तरावरती गेलेली असेल, यादी अपडेट झालेली असेल, तर त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, किंवा भेटू शकतो. ओके, आता त्यांचा जून जुलै ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी भेटेल का? जून जुलै ऑगस्ट. आता बघा, ज्या अपात्र झालेल्या होत्या, जून पासून ज्यांना हप्ते आलेले नाहीये, जुलैचा पण आलेला नाहीये, परंतु ऑगस्ट मध्ये त्या आता पात्र झाल्या, तर त्यांना जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांचे हप्ते त्या ठिकाणी भेटू शकतात का? त्याचं अजून कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं नाहीये किंवा सरकारकडनं कुठल्याही प्रकारची माहिती दिल्या गेलेली नाहीये की जून जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे हप्ते ज्या बहिणी पात्र होणार आहेत तर त्यांना भेटू शकतात का? ओके, तर नाही, याची कुठल्या प्रकारची ऑफिशियल माहिती नाहीये. तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता 100% येईल, परंतु मागचे जे काही 2 हप्ते आहेत तर ते येतीलच, याची कुठल्या प्रकारची ऑफिशियल अपडेट त्या ठिकाणी नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. जशी काही ऑफिशियल अपडेट येईल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्यावरील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे. ओके ओके, आता तुमचा जो वेळेस हप्ता भेटतो त्याच्या अगोदर एक 2 ते 3 दिवस हा निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही शासन निर्णय आहे तो अगोदर यायला पाहिजे. ओके, आज 29 तारीख आहे, अजूनही शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला नाहीये निधी वितरित करण्याबाबतचा ऑगस्ट महिन्याचा. ओके, तर हा जर आल्यानंतर एक 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला येतात.
ओके, परंतु हा जी आर अजूनही आलेला नाहीये, तर तुमचे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात? हा जर जी आर सप्टेंबर महिन्यात 1-2 तारखेला जर आला तर 5 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटू शकतात. 5-6 सप्टेंबरला जर हा जी आर आला तर 10 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटू शकतात. परंतु अशी एक शक्यता आहे की तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान त्या ठिकाणी भेटू शकतात. आज 29 तारीख आहे, म्हणजे 1 सप्टेंबरला तर पैसे त्या ठिकाणी नाही भेटणार तुम्हाला. ओके, 1 सप्टेंबर नंतर जर जी आर आला तर त्या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत ते 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान त्या ठिकाणी भेटू शकतात. ओके, 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान भेटू शकतात. ओके, तर तुम्हाला ही माहिती समजली असेल. हा शासन निर्णय आल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नक्की येईल. तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी समजेल सर्व. ओके, आता अपात्र ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचे मेन कारण काय आहेत? काही लाडक्या बहिणी 65 पेक्षा जास्त वय झालेलं असेल तर त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे. काही लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांचं वय 21 पेक्षा कमी असेल तर त्यांचाही लाभ बंद झालेला आहे. तुमच्या घरातील जे काही उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे. तुमचं जे काही बँक खातं आहे तर ते आधार कार्डशी लिंक त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तर तुमचं जर बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. ओके, त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल, कार असेल, ओके, ट्रॅक्टर सोडून तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होणार आहेत. ओके, त्यानंतर तुमचं उत्पन्न मी सांगितलं 2.5 लाखापेक्षा जास्त नको आहे. तुम्ही जर सर्व या गोष्टींमध्ये पात्र ठरत असाल तरीही तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ई-केवायसी जेव्हा चालू होईल तेव्हा तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी 100% भेटेलच, परंतु अंगणवाडी सेविकाही तुमच्या घरी येऊन तुमची पडताळणी त्या ठिकाणी करेल. तुम्ही जर पात्र असाल, तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला असेल तर तो तुमचा हप्ता त्या ठिकाणी परत चालू होणार आहे. ही एक गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे. ओके, तुम्हाला जर सविस्तर माहिती त्या ठिकाणी समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.